तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते। त्याचं कारण असं मित्रांनो, मला जे आहेत वेडिंग इन्व्हिटेशनच्या ऑर्डर पण भरपूर चालत होत्या आणि रिसेंटली मी आता इंस्टाग्रामवरती एक 3D व्हिडिओ वेडिंगचा जो आहे तो अपलोड केलेला आहे। तर मित्रांनो, त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं आहे आणि खूप भावांचं कमेंट्स पण आल्या की या व्हिडिओचं ट्युटोरियल जे आहे ते अवेलेबल करून दे म्हणून। ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओला जर तुम्ही इंस्टाग्रामवरती जेवढं प्रेम दाखवलं तसं प्रेम दाखवाल तर तुम्हाला पुढचे व्हिडिओसुद्धा मी टायमावरती देत राहील। ओके, तर आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तो खूप छान होणार आहे। तुम्ही याचा प्रिव्ह्यू बघितलाच असेल। ओके, तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ एडिट करायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी सांगितलेल्या सर्व स्टेप ज्या आहेत ते फॉलो करायच्या आहेत। ओके, तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कशाच प्रकारची एडिटिंग करताना अडचण येणार नाही। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया। Audio Jungle. आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन आणि पिक्सल लॅब या दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, हे दोन्ही ॲप्लिकेशन जे आहेत ते डाउनलोड करून घ्यायचे आहे। याची डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला करायचं काय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधलं सर्व मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। ॲप्स जे आहेत ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुमच्या समोर जो आहे तो इंटरफेस येईल। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फुल प्रोजेक्ट नावाची लिंक दिलेली आहे मित्रांनो। ती प्रोजेक्ट लिंक तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आहे। ती प्रोजेक्ट लिंक इम्पोर्ट केल्यानंतर इथं खालती बघू शकता, इथं प्रोजेक्ट दिसत असतील, ह्याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं आणि तुम्ही इम्पोर्ट केलेली प्रोजेक्ट लिंक जे आहे काही अशा प्रकारे तुम्हाला शो होऊन जाईल। आता मित्रांनो, यामध्ये काही ब्लॅक कलरचे फोटो जे आहेत ते मी ॲड करून दिलेले आहेत। बिकॉज मित्रांनो, याचं कारण असं आहे की मी तुम्हाला ह्याच्या बॅकग्राऊंड वगैरे जे तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलं ते सुद्धा ॲड करून दिलं असतं, पण याच्यात हा प्रोजेक्ट जो आहे तो लार्जमध्ये कन्वर्ट होतो। म्हणजे ज्याच्याकडे सबस्क्रिप्शन अलाइट मोशनचं सबस्क्रिप्शन असेल तोच हे लिंक जे आहे ते इम्पोर्ट करू शकतो। त्यामुळे मित्रांनो मला हे असं जे आहे ते करावं लागलं आहे। ओके, आता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा। तुम्हाला सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देतो आणि तुम्ही तसंच प्रोफेशनल टाईपमध्ये हा व्हिडिओ कन्वर्ट करू शकता किंवा बनवू शकता। ओके मित्रांनो, अशा प्रकारची हे लिंक जे आहे ते इम्पोर्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येऊन जाईल। ओके, आता मित्रांनो इथं काय करायचं आहे, इथं सर्वात खालची जे लेयर दिसत आहे तुम्हाला, इथं तुम्ही बघू शकता, हे आहे बॅकग्राऊंड फोटोची लेयर्स। ठीक आहे, बॅकग्राऊंड फोटोची लेयर्स आहे आणि इथं जे मॉडेलचे फोटो आहेत ते। ठीक आहे, तर फॉर एक्झाम्पलसाठी हे बॅकग्राऊंड फोटोची लेअर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। इथे कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, याच्यावरती टॅप करायचं आहे। आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल जे आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। ओके, तर यामध्ये सर्वात अगोदर जो आहे मित्रांनो हा फोटो जो आहे तो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। दीक्षाभूमीचा हा फोटो जो आहे हा ॲड अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे, फक्त ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, याची साईज वगैरे जे आहे ते एकदम परफेक्टलीरित्या मी सेट करून दिलेले आहे, कारण की लेयर्स जे आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करून दिलेले आहेत। याला 3D मोडवरती कन्वर्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे आहे ते सर्व प्रॉपरली समजेल। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो इथं वरची जे लेयर दिसत आहे त्या लेयर्समध्ये तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इथं गौतम बुद्धांचा जो फोटो आहे तो फोटो सिलेक्ट करून इथं प्लस बटनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा फोटो जो आहे तो ॲड होऊन जाईल। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता, इथं परत तुम्हाला सर्वात खालती कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन तर स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून इथं बॅकग्राऊंड फोटो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर मित्रांनो जेवढ्या पण लेयर्स तुम्हाला दिसत असतील ह्या तिथं तुम्हाला बॅकग्राऊंड फोटो ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर आता मी हा फोटो जो आहे तो बॅकग्राऊंड फोटो लवकर ॲड करून घेतो, म्हणजेच तुम्हाला पुढची स्टेप सांगायला मी मोकळा। ठीक आहे,
तर अशा प्रकारे मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला बॅकग्राऊंड फोटो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, कलर अँड फिल्ड्समध्ये. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की व्हिडिओमध्ये भरपूर काही माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला PNG वगैरे जे आहेत ते कशा प्रकारे क्रिएट करायचे आहेत ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जो आहे हा बॅकग्राऊंड फोटो जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, परफेक्टलीरित्या. तर इथं बघू शकता आपला जो बॅकग्राऊंड फोटो जो आहे तो इथं ॲड करून झालेला आहे. ठीक आहे, आता मित्रांनो तुम्हाला करायचं काय आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PLP दिलेली आहे, प्लस जो फॉन्ट मी यूज केलेला आहे इन्फिनिटी फॉन्ट मी यूज केलेला आहे, इन्फिनिटी 13, इन्फिनिटी 13 हा फॉन्ट यूज केलेला आहे. तो फॉन्टसुद्धा मी मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, आणि PLP सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आता मित्रांनो कसल्याच मटेरियलला पासवर्ड वगैरे दिलेला नाही आहे. ओके, आणि PLPला पासवर्ड वगैरे दिलेला नाही. फक्त व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. तुम्ही जर या व्हिडिओला सपोर्ट दाखवला तर तुम्हाला पुढचे व्हिडिओसुद्धा टाईमावर भेटतील आणि कशाच प्रकारे तुम्हाला जे आहे पासवर्ड मिळणार नाही. ठीक आहे, तर मित्रांनो आता खूप जणांना PLPसुद्धा ॲड करता येत नाही. तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेल, कमेंटमध्ये असं तुम्ही बोलू नका की PLP ॲड होत नाही किंवा हे. तुम्हाला जर नाही जमत असेल तर यूट्यूब आहे, यूट्यूबवरती सर्च करा PLP कशी ॲड करायची, भरपूर व्हिडिओज आहेत. ठीक आहे, तर ते व्हिडिओ बघून तुम्ही ते स्टेप फॉलो करू शकता. आता मित्रांनो पुढची स्टेप जी आहे ते आपल्याला पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर जे PLP मी तुम्हाला दिलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करून ओपन PLPवरती जायचं आहे. ही PLP जी आहे ती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आता मित्रांनो याच्या मागे जे आहे ते ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे तुम्हाला टेक्स्ट वगैरे जे आहेत ते परफेक्टली दिसणार नाहीत. तर त्यासाठी मी तुम्हाला ब्लॅकमध्ये करून दाखवतो. बाकी तुम्ही जेव्हा हे PLP इम्पोर्ट कराल तर याच्या बॅकग्राऊंड जे आहे ते ट्रान्सपरंट असणार आहे. ओके, कारण की तुम्ही ते PNGमध्ये कन्वर्ट करत असाल. तर मी यामधली तुम्हाला एखादी PLP म्हणजे PNG जे आहे ते तयार करून दाखवणार आहे. आता मित्रांनो इथं बघू शकता निमंत्रक, समस्त, जाधव परिवार वगैरे जे आहे ते इथं तुम्हाला दिसत असेल. तर तुम्ही मित्रांनो या ऑप्शनवरती टॅप केलं तर इथं तुम्हाला बघू शकाल सर्व जे व्हिडिओमध्ये यूज झालेलं मटेरियल जे आहे त्याची PLP इथं दिलेली आहे. तर मी हे हाईड करतो आणि आपण सुरुवातीपासून ओपन करूया. ठीक आहे, तर इथं बघू शकता इथं उपासकचं नाव आलं आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता मित्रांनो इथं जाधव आणि बनसोडे परिवार आहे. ठीक आहे, जाधव आणि बनसोडे. ठीक आहे, हे सर्व एडिटेबल आहेत. आता मित्रांनो हा फॉन्ट जो आहे तो मी इन्फिनिटी फॉन्ट यूज केलेला आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉन्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. या ॲप्लिकेशनचं नाव आहे युनिकोड पॅड. ठीक आहे, हे ॲप्लिकेशन तुम्हाला इझिली प्ले स्टोअरवरती मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर इथं मी आता इथून हा फॉन्ट जर तुम्हाला ॲड करायचा असेल तर इथं सिलेक्टवरती जायचं आहे आणि तुम्ही समजा आता मी मटेरियलचं फोल्डर ओपन करून दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला समजेल की हा फॉन्ट कशा प्रकारे ॲड करायचा आहे. तर आता मी मटेरियल जे प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, हे बघा या फोल्डरमध्ये मी तुम्हाला फॉन्ट जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. इथं बघू शकता 13 इन्फिनिटी 13. तर याच्यावरती असा टॅप करायचा आहे. फॉन्ट जो आहे तो इथं ॲड होऊन जाईल. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सर्व जे आहे ते इथं तुम्हाला भेटून जातील. ह्याच्यामधून तुम्हाला जे सरनेम ॲड करायचं आहे ते सरनेम तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता. ठीक आहे, तर आता फॉर एक्झाम्पलसाठी मी एक सिम्पलचं जे आहे सरनेम इथं ॲड करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, ओके. तर इथं मी साल्वे हे सरनेम घेतो. ठीक आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये जेवढं मित्रांनो हे करू शकता डिझाईन ते तेवढे आहेत. आता मी तेवढं
परफेक्टली करणार नाही, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे. तर इथून हे बघू शकता साल्वे मी इथं टाईप करून घेतलं, त्याला कॉफी करून घेतलं. त्यानंतर मी PLPमध्ये आलो आणि इथं डबल टॅप करून इथं जाधवच्या इथं मी हे जे आहे साल्वे पेस्ट करतो. तर इथं बघू शकता इथं पेस्ट झालेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो इथं हा जो PNG आहे अशोक चक्राचा, या PNGला जे आहे ते बरोबर परफेक्टलीरित्या इथं मध्ये घेऊन यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला जे आहे हे PNG तयार करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता इथं उपासक आहे, उपासकच्या जागी जे आहे मी फॉन्ट वापरले आहेत श्रीदेव. ठीक आहे. तर श्रीदेव फॉन्टचे जे आहेत तुम्हाला कोड काढायचे असतील तर तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल. ठीक आहे. युनिकोड टू श्रीदेववरती तुम्हाला टॅप करायचं. तुमचं नेट जर चालू असेल तर तुम्हाला ॲड शो होऊन जाईल. ठीक आहे. तर ॲड कट करायचे आणि इथं जे आहे आपल्याला म्हणजे काही पण म्हणजे जसं की आता सस्नेह निमंत्रण असते. ठीक आहे. तर इथं तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर फॉर एक्झाम्पलसाठी तिथं उपासक आहे, तर मी इथं मराठीमध्ये अशा प्रकारे सस्नेह करायचे आहे. याचे खालती बघू शकता इथं कोड निघून येतील. इथं कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला यायचं आहे आणि जिथं उपासक दिसत असेल मित्रांनो तिथं तुम्हाला अशा प्रकारे जे आहे एडिटवरती जाऊन अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. तर हे याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे याचं बॅकग्राऊंड घालवायचं आहे आणि हे PNGमध्ये अशा प्रकारे सेव्ह टू इमेज इथं अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या PNG मी दिलेल्या आहेत ते बघून तेच तशाच प्रकारे PNG बनवून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. फॉन्टला जे आहे टेक्स्चर वगैरे जे आहे ते मी दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला सिम्पली फक्त कॉपी आणि पेस्ट करून घ्यायचे आहे कोड काढून. ठीक आहे. तर मित्रांनो फॉर एक्झाम्पलसाठी आपल्या सर्व PNGs बनवून झालेल्या असतील त्यानंतर तुम्हाला परत इथं यायचं आहे. ठीक आहे. इथं आल्यानंतर इथं जे सेकंड नंबरची ब्लॅक लेअर दिसत आहे मित्रांनो ते लेअर सिलेक्ट करायचं आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो इथं जे आहे तुम्हाला सर्वात अगोदर काय ॲड करून घ्यायचं आहे सरनेमची PNG म्हणजे जाधव आणि बनसोडे परिवारातर्फे आग्रहाचं आमंत्रण. हे जे टेक्स्ट PNG जे तुम्ही बनवाल ते इथं तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता अशा प्रकारे ॲड झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो थोडं समोर आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता इथं 2 PNG ॲड करायचे आहेत. इथं सर्वात खालची लेअर जे आहे त्याला सिलेक्ट करून कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं जे पण म्हणजे उपासकीकडून जर तुम्ही हा व्हिडिओ बनवत असाल तर मुलीचं नाव आधी आणि मुलाकडून जर बनवत असाल तर मुलाचं नाव आधी. तर हा व्हिडिओ जो आहे तो मी मुलाकडून बनवत आहे तर मी मुलाचं नाव इथं घेतलेलं आहे. बघू शकता उपासक रत्नदीप वगैरे जे आहे ते अशा प्रकारे मी इथं ॲड करून घेतलं. ठीक आहे. आता सेकंड नंबर जे लेअर दिसत आहे मित्रांनो इथं जे आहे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता फोटो PNGमध्ये कन्वर्ट कसा करायचा आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे कारण की तुम्हीसुद्धा एडिटर आहात. ओके. तर मित्रांनो आता काय करायचं आहे इथं कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं जो फोटो जो आहे तो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मी हा फोटो जो आहे तो इथं ॲड करून घेतो. तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की म्हणजे मुलीचे सिंगल फोटो असले तर फार छान वाटेल व्हिडिओ. ठीक आहे. पण हे जे सर होते यांच्या सिंगल फोटो नव्हते त्याच्यामुळे त्यांनी मला असे डबल फोटो पाठवले आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर मित्रांनो तर तुम्ही इथं समोर आले तर परत तुम्हाला तेच अशा प्रकारे खालची लेअर जी आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं म्हणजे तुम्हाला कॅनव्हासमध्ये समजेल की इथं काय ॲड करायचं आहे. आता हा फोटो बघू शकता इथं फोटोचा कॅनव्हास आलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कलर अँड फिल्सवरती जाऊन अशा प्रकारे तुम्हाला जे आहे इथं फोटो सिलेक्ट करून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता. त्यानंतर वरची जे लेअर सिलेक्ट करून कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं जे आहे ते आता मुलीचं नाव इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जे आहे व्हिडिओ बनून रेडी होऊन जाईल. तर मित्रांनो इथं बघू शकता सर्व लेयर्स जे आहेत सर्व जे टेक्स्ट PNG जे आहेत ते तुम्हाला इथं ब्लॅक जिथं दिसत असेल तिथं तुम्हाला
हे सर्व ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सर्व ॲड केल्यानंतर मित्रांनो वरती या ॲरोवरती तुम्हाला अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला जे आहे ते ऑलवर सेट करून घ्या. ओके. जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओज असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. ओके. तर मित्रांनो सर्वच प्रकारे मी समजवण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा कोणाला समजलं नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला किंवा व्हॉट्सअप नंबर माझा इंस्टाग्रामला आहे तर त्यावरती मेसेज करून काही पण हेल्प लागली तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके. रिप्लाय थोडा लेट भेटेल पण रिप्लाय नक्की भेटेल. ओके. तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम जय शिवराय.